आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या फेऱ्या तर आधार पीएम किसानसाठी तालुक्याची धावपळ। जत तालुक्यातील महिलांचा संताप। गाव पातळीवर सेवा सुरू करण्याची राजू हिप्परगी यांची मागणी। जत तालुक्यातील महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भातील कामासाठी महिलांना थेट जिल्हा ठिकाणी जावे लागत आहे, तर आधार कार्ड अपडेट आणि पीएम किसान योजना संबंधित कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी धावपळ करावी लागत असल्याने महिलांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे। याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू हिप्परगी यांनी शासनाकडे ठोस मागणी केली आहे। त्यांनी सांगितले की जत तालुका हा विस्तीर्ण भाग असल्याने अनेक गावातील महिलांना जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी 150 ते 200 किलोमीटर पर्यंत प्रवास करावा लागतो। गरीब आणि शेतकरी कुटुंबातील महिलांना हा खर्च परवडणारा नाही। लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा ठिकाणी जावे लागत असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे। दुसरीकडे आधार कार्ड अपडेट आणि पीएम किसान योजनेसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने नागरिकांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे। अनेक वेळा सर्व्हर बंद असल्याने कामे रखडतात आणि महिलांना रिकाम्या हाताने परत जावे लागते। महिलांच्या नावाने योजना काढायच्या आणि त्यांनाच कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लावायच्या ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। शासनाने गाव पातळीवर शिबिरे घेऊन सर्व सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी राजू हिप्परगी यांनी केली आहे। जत तालुक्यातील महिलांनी आता शासनाने तातडीने निर्णय घेऊन गावोगावी सेवा सुरू कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही दिला आहे। नमस्कार, मी राजू सच्चप्पा हिप्परगी माझे नाव आहे। माझे गाव आहे शिंदोरा आणि महाराष्ट्र शासनाला किंवा तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी किंवा मंत्री महोदयांना एक दोन प्रश्नावरती थोडंसं विचार करायचा आहे। पहिला प्रश्न आहे लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जे कोणाला पैसे आले आणि ते निम्माभर लोकांना पैसे आलेले नाही, त्या लोकांसाठी कुठंतरी कम्प्युटर किंवा चौकशी करायला प्रत्येक गावामध्ये एक एक सेंटर द्यावा। आणि आता अगोदर गावामध्ये करत होता, तालुक्यामध्ये करत होता। जत तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये लाडकी बहीण योजनेची चौकशी करण्यासाठी टेबल महिला बाल कल्याणला ठेवलं होतं। त्या योजनेच्या संदर्भात ते घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे पूर्व भागाचे लोक जत तालुक्यातून सांगलीला जायला 200 किलोमीटर किंवा 150 किलोमीटर अंतरावर जाऊन तिथं त्या 1500 साठी जिल्ह्यामध्ये जाऊन चौकशी करायचं सगळ्यांना होत नाही। आणि जे काय तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्रीच्या जे लाडकी बहीण योजनेचे पैसे येते 1500 रुपये आणि जत तालुक्यामध्ये ठेवले, तालुक्यातून काढून सांगलीमध्ये ठेवलंय आणि सांगलीत काढून आता मुंबईमध्ये ठेवणार। आणि तुम्हाला जर योजनेच्या जर पैसे कमी असेल तर चालवायचं नसेल तर त्याला एक अट घाला आणि तुम्हाला अशी आहे, तुम्हाला अशी आहे, तशी आहे, तुम्हाला पैसे मिळणार नाही अशी सांगा। कुठंतरी एक टार्गेट करा। आणि जे 1500च्या लाडकी बहीण योजनेची 1500 साठी कोणी सांगलीला जात नाही, रोज बायका कामाला जातात, मग सांगलीला कधी जायचे? तसं नाही। मी हात जोडून विनंती करतो महाराष्ट्र शासनाला, प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, प्रत्येक गावामध्ये लाडकी बहीण योजनेची चौकशी करण्यासाठी एक सेंटर द्यावा। जत तालुक्यामध्ये लई फार मोठा तालुका असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये लाडकी बहीण योजनेची चौकशी करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक सेंटर द्यावा असं मी महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती करतो। आणि दुसरा प्रश्न ते आधार कार्डाचा तालुका ठिकाणी नाही, इकडं नाही, तिकडं नाही, तिकडं ॲप बंद झालं, तिकडं ताप बंद झालं, हे कशाला लोकांना ताप करायला लागले? प्रत्येक गावामध्ये एक जत तालुक्यामध्ये जे काय लई श्रीमंत माणसं नाही, कुठं तालुका ठिकाणी जावा, जिल्हा ठिकाणी जावा, आधार कार्ड दुरुस्ती करायचे असतील, नवीन करायचे असतील, काही असतील, पण आधार कार्ड करून देण्यासाठी ॲप बंद झालं, ताप बंद झालं। हा शासनाने
ते काय थोडं दिवस चालू ठेवायचं, थोडं दिवस बंद ठेवायचं. आधार कार्डाचा संदर्भात आणि PM किसान योजनेच्या संदर्भात तालुका ठिकाणी कृषी विभागाला म्हणते ते काही असतात, काही जातेत. काही लोकांना जे आधी PM किसानचे पैसे येत होते ते बंद झालेले आहे आणि काही लोकांना येतात, काही लोकांना बंद झालेले आहे. PM किसान योजनेची सुद्धा ते काय कशासाठी बंद झाले, काय झाले ह्याची चौकशी करण्यासाठी तालुक्याला जाण्याआधी जायचं काय गरज नाही. आणि जे काय शेतकरी आहेत, कोणी कामाला जातात, कोणी परगावाला राबून खायला आहेत, इथं थोडं क्षेत्र असल्यामुळे कोणाचं पोट भरत नाही, अशा परिस्थिती जत तालुक्यामध्ये आहे. आणि त्या आधार कार्डाचे सेंटर सुद्धा ज्या गावामध्ये एक ग्रामपंचायतीला एक सेंटर द्यावा, प्रत्येक गावामध्ये आधार कार्डाचं सुद्धा जे काही दुरुस्ती करायचे आहे, नाव चुकलेले असतील किंवा बदल करायचे असतील किंवा कर्नाटकमधून बदलून इकडं करायचं तिकडं करायचं, जे काय असेल लोकांना लाडकी बहीण योजनेचे 1 आणि आधार कार्डाचं 2, ह्या दोन्ही प्रत्येक गावामध्ये एक सेंटर द्यावा. आणि आधार कार्डाचं एका वेळी बंद होते आणि दुसऱ्या वेळी विचारले की 2000 द्या, 3000 द्या. आणि लाडकी बहिणीची योजना सांगलीमध्ये जिल्हा परिषदमध्ये ठेवलं तर, आणि जे काही पूर्व भागाचं लोक आहे कुठले असतील 200 किलोमीटर अंतरावर जाऊन चौकशी करायचं, हे काय कोणालाही शक्य नाही आहे. आणि तुम्हाला जर योजना बंद करायचं असेल PM किसानचा आणि ह्याचा लाडकी बहीण योजनेच्या तुम्हाला बंद करायचं असेल तर सरळ बंद करून सोडा. मी महाराष्ट्र शासनामध्ये असलेले आमदार साहेब पडवळकर साहेब असतील, प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, जिल्हाधिकारी असतील, कोणी असतील, तुम्हाला जर योजनाचं पैसे नसेल तर बंद करायचे असेल तर बंद करून टाका, काय हरकत नाही. मग ज्या पैसे आल्यावर ते सगळ्यांनी जगणार नाही किंवा नाही असं काही नाही आहे. जर तुम्हाला द्यायचं असेल प्रत्येक गावामध्ये एक सेंटर ठेवा आणि जे कोणाचे पैसे बंद करायचे आहे ह्या तुमच्या नावावर असे आहे तसे आहे, त्याच्यामुळं बंद झाले म्हणून तुम्ही एक काहीतरी नियम काढा. नाहीतर जिल्ह्याला जाऊन चौकशी करा, तालुक्याला जाऊन चौकशी करा आणि आधार कार्डाचं व्याप बंद झालं, ताप झालं, हे काय लोकांना नको आहे. मी शिंदूर गावच्या माजी चेअरमन आहे आणि लोकप्रतिनिधी आहे, म्हणून महाराष्ट्र शासनाला मी कळकळीची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, हा 2 योजनाची जत तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती किंवा प्रत्येक गावामध्ये एक सेंटर द्यावा असं मी महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती करतो. आणि जर तुम्ही 15 दिवस किंवा 15 दिवसाच्या आत हा जर निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला नसेल तर, आणि ह्याच्या संदर्भात आणि तहसीलदार साहेबांच्या ऑफिसवर मोर्चा काढण्याची योजना आम्ही पुढची विचार करायचा आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाला मी काय चुकीचं बोलत नाही, ह्या बोलण्यामध्ये चुकी झालं तर माफ करा आणि बरोबर झालं तर आशीर्वाद करा, एवढं मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो. थांबतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.